हॅलो गाईज, आज आपण चाललोय बेकरी वॉटरफॉल एक्सप्लोअर करायला. तर आपण बघूयात, भेटूयात पुढे. मित्रांसोबत पावसाळ्यामध्ये बाहेर फिरायला जाताना खूप वेगळाच आनंद मिळतो आणि मजा आणि एक्साइटमेंट खूप वाढत जाते. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत बेकरी वॉटरफॉल म्हणजेच कोल्हे वॉटरफॉलला जायला. कोल्हे वॉटरफॉलला जाताना पहिल्यांदा आपल्याला बेकरी गाव लागतो, तर आपण तिथे बाईक पार्क केली. तर अशा प्रकारे आपण कोल्हे वॉटरफॉल म्हणजे बेकरीचा वॉटरफॉलच्या रस्त्याला लागलेलो आहोत. पावसाळ्यामध्ये कर्जत खूप निसर्गरम्य होत असतो आणि त्या कर्जतमधील बेकरे हा वॉटरफॉल खूप निसर्गरम्य आहे. आत्ता आपण येऊन थोडे पुढे थांबलेलो आहोत, दुसऱ्या मित्रांची वाट पाहत थांबलेलो आहेत. ते मागे आहेत, तर आपण इथे थोडा वेळ स्पेंड केल्यानंतर ते आताच येतील. तर अशा प्रकारे आता सर्वजण एकत्र मिळालेले आहेत आणि आता आपण सर्व मिळून एकत्र आपण आपल्या कोल्हे धबधब्याच्या प्रवासाला चालू होणार आहोत. गावातून धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता हा अर्धा तासाचा आहे. रस्त्यातील दगड, माती आणि हा जोमळलेला रस्ता हा आपल्याला धबधब्याच्या मेन व्ह्यू पर्यंत नेण्याचा मार्ग दाखवत आहे असं आपल्याला समजतं. आपल्याला रस्त्यामध्ये वॉक करत असताना मध्ये मध्ये व्ह्यू खूप छान लागतात. ते व्ह्यूचा आनंद घेत घेत आपण वॉटरफॉलकडे जात आहोत आणि जाताना रस्त्यामध्येच आपल्याला एक छोटी रिव्हर लागते. पाण्याचा फ्लो जेव्हा जास्त असेल तेव्हा इथून थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला, त्यामुळे सोबत असताना ग्रुप सोबतच जा आणि काळजी घ्या. आणि अचानक आपल्या मित्रांना वेगळीच एनर्जी निर्माण होते आणि सर्व मित्र वेगळ्याच एन्जॉयमध्ये आणि मस्तीमध्ये हरवून जातात.
इतकी झालेली ट्रॉफिक बघून आपला एक मित्र पुढे ट्रॅफिक हवालदाराचं काम करताना आपल्याला दिसून येतो. पाहू शकता तो बघा पुन्हा एकदा. ट्रॅफिक हवालदार बघू शकता तुम्ही. तर आता आपण थोड्याच वेळात धबधब्याच्या मेन व्ह्यू पर्यंत पोहोचणार आहोत. धबधबा जवळ येण्याची चावल आपल्याला लागत होती. जो धबधब्याचा पाण्याचा आवाज हा आपल्या कानावरती पडत होता. आणि फायनली मित्रांनो, आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आपण आता अनुभवणार आहोत. आता आपण धबधब्याच्या मेन ठिकाणी पोहोचलेलो आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण वॉटरफॉलचे सिनेमॅटिक किंवा सिनेमॅटिक शॉट्स पाहूया.
तर आपले सर्व मित्र आपले वरच्या स्टेजवरती वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करण्यासाठी वाट पाहत आहेत. तर आपण चला त्यांना भेटूयात. इथे आल्यानंतर आपल्याला एक असं दृश्य दिसलं की इथे वॉटरफॉलवरती रॅपलिंगसुद्धा चालू होती. म्हणजे कुठलं तरी बाहेरचं स्कूल होतं, ते स्कूलची रॅपलिंग चालू होती. आणि थोड्याच वेळात आपल्या वॉटरफॉलने रौद्र रूप धारण केलेलं आहे. शांत रीतीने वाहणारा आपला हा झरा त्याने खूप मोठं असं रौद्र रूप केलेलं आपल्याला दिसून येतं. शांत रीतीने वाहणारा झरा आपला रंग बदलून मोठ्या फ्लोने वाहत असताना दिसून येतो. छोट्या वॉटरफॉलला गेलो तरी पण असा पाण्याचा फ्लो वाढू शकतो, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा एकदा भेटूया नवीन अशा भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.